नमस्कार मित्रांनो, MPSC फोरम या आपल्या एज्युकेशनल चॅनलवर तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपला महाराष्ट्रातील नदी प्रणालीवरील हा 8वा लेक्चर आहे. यापूर्वी आपण गोदावरी नदी, भीमा नदी, कृष्ण नदी, तापीपूर्णा नदी, नर्मदा नदी, पैनगंगा नदी आणि वर्धा नदी प्रणालीवर लेक्चर्स बनवलेले आहेत. डिटेलमध्ये एक्झाम्समध्ये विचारले जाऊ शकतील असे सर्वच टॉपिक आपण तिकडे क्लिअर केलेले आहेत. आणि आज आपण पाहणार आहोत ती म्हणजे वैनगंगा नदी. ठीक आहे मित्रांनो, आणि झालेल्या सर्व लेक्चर्सची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. जर तुम्ही अजूनही ते लेक्चर्स पाहिले नसतील तर नक्की जाऊन पहा. तर आज आपण चला आपल्या लेक्चरला स्टार्ट करूया. ती म्हणजे वैनगंगा नदी. ओके, इम्पॉर्टंट टॉपिक आहे महाराष्ट्रातील नदी प्रणाली आणि त्यातला आपण आज पाहणार आहोत वैनगंगा नदी. वैनगंगा नदीचा उगम कुठे होतो तर मध्य प्रदेशात मैकल पर्वतरांगात शिवनी जिल्ह्यात दर केसा टेकड्यांजवळ भाकल येथे वैनगंगा नदीचा उगम होतो. बघा मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये वैनगंगा नदीचा उगम होत नाही तर मध्य प्रदेशात होतो. आणि यापूर्वी आपण वर्धा नदी प्रणाली पाहिली, तिचा उगम सुद्धा मध्य प्रदेशातच होतो. पण इकडे तुम्हाला कीवर्ड लक्षात ठेवायचे आहे. जसं वर्धा नदीचा होतो MP मधील बैतूल जिल्ह्यात आणि वैनगंगा नदीचा होतो मध्य प्रदेशमधील शिवनी जिल्ह्यात. ठीक आहे, त्यानंतर शिवनी जिल्ह्यात दर केसा टेकड्यांजवळ हा कीवर्ड लक्षात ठेवा. विचारला तर भाकल येथे वैनगंगा नदीचा उगम होतो. त्यानंतर दक्षिणेकडे सुमारे ती 300 किलोमीटर अंतर जाते. वैनगंगा नदी ही अनिश्चित प्रवाह प्रणाली म्हणून ओळखली जाते. जर तुम्हाला विचारला तर कोणती नदी अनिश्चित प्रवाह म्हणून ओळखली जाते तर त्याचा तुम्हाला आन्सर द्यायचा आहे, तो म्हणजे वैनगंगा नदी. ठीक आहे, या स्लाइडवरचे इम्पॉर्टंट पॉईंट्स जसं उगम लक्षात ठेवा. मध्य प्रदेशात मैकल पर्वतरांगात शिवनी जिल्ह्यात दर केसा टेकड्यांजवळ भाकल येथे वैनगंगा नदीचा उगम होतो आणि वैनगंगा नदी ही अनिश्चित प्रवाह प्रणाली म्हणून ओळखली जाते. आता आपण तिचे राजकीय क्षेत्र पाहूया. तर कोणकोणत्या राज्यामधून वाहते तर एक राज्यामध्ये आपला मध्य प्रदेश आहे, तिकडे तिचा उगम होतो आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये ती प्रवेश करते. ठीक आहे, मध्य प्रदेशमध्ये शिवनी, ठीक आहे, शिवनी जिल्ह्यामध्ये ह्या वैनगंगा नदीचा उगम होतो आणि ती आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रवेश करते. जिल्हे कोणकोणते आहेत तर भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली. पूर्व भागातून वाहणारी ही प्रमुख नदी आहे. ठीक आहे, कोणत्या तर पूर्वीकडे ही वाहणारी प्रमुख नदी ती म्हणजे वैनगंगा नदी ही आहे. भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली अशी सरळ दक्षिणेकडे ती वाहत येते. एकूण लांबी किती आहे तिची तर 295 किलोमीटर. ठीक आहे, लांबी लक्षात ठेवा. पैनगंगा नदीची किती होती तर 495. त्यानंतर वर्धा नदीची किती होती तर 455. ठीक आहे, आणि आज पाहणार आहोत ती म्हणजे वैनगंगा नदी आणि तिची लांबी किती आहे तर 295 किलोमीटर. ठीक आहे, लांबी वगैरे व्यवस्थित लक्षात ठेवा. आणि मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे गोदावरी नदी लांबीने फर्स्ट आहे, त्यानंतर ही पैनगंगा नदी 495 लांबीने. ठीक आहे, आणि वर्धा नदी थर्ड आहे 455 लांबीने. ओके, आणि खोऱ्याने विचारलं तर सेकंड क्रमांकाची कोणती येते ती भीमा येते. ओके, आणि क्षेत्रफळ किती आहे तर राजकीय क्षेत्रफळ आहे 37,988 चौरस किलोमीटर. किती क्षेत्रफळ आहे 37,988 चौरस किलोमीटर. ह्यावर क्वेश्चन नाही विचारत, पण मोस्टली विचारत तर नाहीच, अजूनही नाही आला, लक्षात ठेवा. पण मोस्ट इम्पॉर्टंट लांबी लक्षात ठेवा 295 किलोमीटर. ठीक आहे, लांबी राज्य तर इम्पॉर्टंट आहे म्हणजे लक्षात राहील लगेच तुम्हाला. मध्य प्रदेश आणि महाराष्ट्र. आणि जिल्हे सरळ वाहते ती दक्षिणेकडे भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली. आणि ही पूर्व भागातून वाहणारी प्रमुख नदी आहे. पुढे जाऊया. उपनद्या मोस्ट इम्पॉर्टंट. कोणकोणत्या उपनद्या तर तिला डावीकडून वाघ, पांगोली, चूलबंद, गाढवी, खोब्रागडी, पाल, काठानी, पोटफोडी आणि दीना ह्या नद्या तिला डावीकडून मिळतात. ठीक आहे, कोणत्या वाघ, पांगोली, चूलबंद, गाढवी, खोब्रागडी, पाल, काठानी, पोटफोडी आणि दीना. काठानी काही बुकमध्ये तुम्हाला हिचं नाव कालराणी सुद्धा दिसेल. ठीक आहे, कालराणी किंवा काठानी लक्षात ठेवा. वाघ, पांगोली, चूलबंदी, गाढवी, खोब्रागडी, पाल,
काठानी पोटफोडी आणि धीना या डावीकडून, उजवीकडून सूर, कन्हान, पेंच, नाग, कोलार, मूल, अंधारी आणि बावनथडी. ठीक आहे, जास्त आहेत या नदीच्या उपनद्या, त्याच्यामुळे लक्षात ठेवा आणि ते स्वतःहून प्लॉट करण्याचा ट्राय करा, मगच तुमच्या व्यवस्थित आणि नीट लक्षात राहील. तर उजवीकडून कोणत्या आहे? सूर, कन्हान, पेंच, नाग, कोल्हार, मूल आणि अंधारी आणि लास्ट बावनथडी. ठीक आहे, पुढे बावनथडी ही इम्पॉर्टंट आहे बघा. हे लाईन, बावनथडी नदी मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरून तसेच महाराष्ट्राच्या नागपूर, भंडारा आणि गोंदिया जिल्ह्याच्या सरहद्दीवरून वाहते. कुठे? कोणती नदी? तर मध्य प्रदेशच्या राज्याच्या सीमेवरून वाहणारी नदी कोणती आहे? ती म्हणजे बावनथडी आणि महाराष्ट्राच्या नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्याच्या सरहद्दीवरून वाहते. बाघ नदी दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहते. हे बघा, दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहणारी कोणती नदी आहे? तर बाघ नदी आहे. आणि गोंदिया हे पांगोली नदीकाठी वसलेले आहे. गोंदिया शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? जर असा क्वेश्चन आला तर तो कोणता आहे? तर पांगोली. आणि वर्धा वैनगंगा नदीच्या संयुक्त प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात. स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारले जातात हे, त्याच्यामुळे लक्षात ठेवा. आणि हा संयुक्त प्रवाह गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा येथे नगरम येथे गोदावरी नदीस मिळतो. हे मॅपमध्ये आपण पाहणार आहोत. ही स्लाईड खूप इम्पॉर्टंट आहे, यावर स्ट्रेट फॉरवर्ड क्वेश्चन विचारू शकतात. तर फर्स्ट पॉईंट काय आहे? बावनथडी नदी ही मध्य प्रदेश राज्याच्या सीमेवरून तसेच महाराष्ट्राच्या नागपूर, भंडारा, गोंदिया जिल्ह्याच्या सरहद्दीवरून वाहते. कोणती? बावनथडी नदी. सेकंड कोणती बघणार आहोत आपण? वाघ नदी. तर ती दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहते. कोणती नदी? वाघ नदी दक्षिणेकडून उत्तरेकडे वाहते. ठीक आहे. आणि गोंदिया हे कोणत्या नदीकाठी वसलेले आहे? तर पांगोली. गोंदिया हे पांगोली नदीकाठी वसलेले आहे. आणि त्यानंतर हे आपण पाहणार आहोत पुढे, पण आता लक्षात ठेवा, वर्धा व वैनगंगा नदीच्या संयुक्त प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात. ठीक आहे, वर्धा नदी वैनगंगा नदीला मिळते आणि मग पुढे त्या संयुक्त प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात. आणि हा संयुक्त प्रवाह गडचिरोली जिल्ह्यात जातो आणि सिरोंच्या जवळ नगरम येथे गोदावरी नदीस मिळतो. म्हणजे प्राणहिता नदी गडचिरोली जिल्ह्यात सिरोंच्या जवळ नगरम येथे गोदावरी नदीस मिळते. ठीक आहे, हा खूपच इम्पॉर्टंट टॉपिक आहे, ह्याच्यावर खूप सारे क्वेश्चन्स विचारू शकतात, त्याच्यामुळे इम्पॉर्टंट स्लाइड आहे. ठीक आहे, IMP 2-3 वेळा वाचा, लक्षात राहील. आता आपण वैनगंगा नदीवरील प्रकल्प पाहूया. तर इटियाडोह हे धरण गाढवी नदीवर आहे गोंदिया जिल्ह्यात. आणि तालुका कोणता? तर अर्जुन मोरगाव. म्हणजे जर पुढे जाऊन विचारलास तर हे लक्षात ठेवा, तालुका पण अर्जुन मोरगाव या तालुक्यामध्ये. ठीक आहे, इटियाडोह हा धरण गाढवी नदीवर आहे, गोंदिया जिल्ह्यात आहे आणि अर्जुन मोरगाव तालुका. दीना धरण दीना नदी गडचिरोली. ठीक आहे, इटियाडोह धरण गाढवी नदी, दीना धरण दीना नदी. पुढे जाऊया. आता आपण इकडे संगम पाहणार आहोत. तर फर्स्ट आहे वर्धा आणि वैनगंगा या दोन नद्यांचा संगम कुठे होतो? तर गडचिरोलीमधील चपराळा या ठिकाणी वर्धा आणि वैनगंगा या दोन नद्यांचा संगम होतो. ठीक आहे, वैनगंगा आणि वाघ या दोन नद्यांचा संगम कुठे होतो? तर गोंदियामधील काटीगाव. ठीक आहे, वैनगंगा आणि वाघ या दोन नद्यांचा संगम गोंदिया जिल्ह्यात काटीगाव या ठिकाणी होतो. वैनगंगा आणि सूर भंडारा आणि वर्धा व पैनगंगा या दोन नद्यांचा संगम चंद्रपूर जिल्ह्यात घुगसजवळ वाडा या ठिकाणी होतो. ठीक आहे, म्हणजे पहिला पैनगंगा नदी वर्धा नदीला येऊन मिळते, ती कुठे? चंद्रपूर जिल्ह्यात घुगसजवळ वाडा. आणि मग हा संयुक्त प्रवाह पुढे जातो आणि मग त्या प्रवाहाला वर्धा नदी असंच बोलतात. ठीक आहे, म्हणजे वर्धा आणि पैनगंगा यांच्या संगमानंतर जो संयुक्त प्रवाह वाहतो त्याला वर्धा असंच बोलतात. आणि मग वर्धा आणि वैनगंगा ही दोन नद्या कुठे मिळतात? तर गडचिरोलीमधील चपराळा या ठिकाणी मिळतात. ठीक आहे, इम्पॉर्टंट आहे हे, तर लक्षातच ठेवा हे दोन. आणि पुढे मागच्या स्लाइडमध्ये आपण पाहिलं, राईट? काय पाहिलं आपण मागच्या स्लाइडमध्ये? तर सी, वर्धा व वैनगंगा नदीच्या संयुक्त प्रवाहास प्राणहिता असे म्हणतात, जे आता आपण पाहिले. कुठे होतं? चपराळा येथे त्यांचा संगम होतो. ओके, आणि मग हा संयुक्त प्रवाह म्हणजे प्राणहिता गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा येथे, कुठे? सिरोंचा जवळ नगरम येथे गोदावरी नदीस मिळतो. ठीक आहे, आता थोडे क्लिअर झाले असेल तुमचे पॉईंट्स. पुढे जाऊया. हे बघा, इथे पुन्हा आलेलंच आहे ते
प्राणहिता आणि गोदावरी सिरोंचा जवळ नगरम येथे गोदावरी नदीस मिळतो आणि जिल्हा कोणता तर गडचिरोली. ठीक आहे. आणि प्राणहिता म्हणजे कोणती नदी तर वर्धा आणि वैनगंगा ह्या दोन नद्यांचा संगम जिथे होतो तो आहे चपराळा या ठिकाणी आणि पुढे त्या संयुक्त प्रवाहास प्राणहिता असं म्हटले जाते. आणि मग प्राणहिता नदी गोदावरी नदी सिरोंचा जवळ नगरम येथे मिळते. ठीक आहे. आणि गोदावरी नदी कुठून प्रवेश करते तर नांदेडमधून ती तेलंगणामध्ये प्रवेश करते आणि पुन्हा ती आपल्या महाराष्ट्रात येते. ठीक आहे. आणि तिकडे गडचिरोलीमध्ये प्राणहिता आणि गोदावरी नदीचा संगम होतो. आणि हे बघा, हे इम्पॉर्टंट ठेवा, इंद्रावती, पर्लकोटा, मापुल गौतम हा त्रिवेणी संगम गडचिरोलीमधील भामरागड येथे होतो. ठीक आहे. क्वेश्चन विचारला तर चुकायला नको. इंद्रावती, पर्लकोटा, मापुल गौतम हा त्रिवेणी संगम ठीक आहे गडचिरोलीमधील भामरागड या ठिकाणी होतो. संगमावर क्वेश्चन यापूर्वी विचारले गेलेले आहेत, त्याच्यामुळे हे लक्षातच ठेवा. पुढे आपण पाहणार आहोत पिके आणि खनिजे. तर पिकेमध्ये कोणकोणते येतात? तांदूळ हे प्रमुख पीक आहे. ठीक आहे. त्यानंतर तूर, उडीद, ज्वारी इत्यादी पिकांचे देखील उत्पादन घेतले जाते. ठीक आहे. या क्षेत्रामध्ये कोणत्या वैनगंगा नदी प्रणालीच्या क्षेत्रामध्ये तांदूळ हे प्रमुख पीक घेतले जाते, हे तुम्हाला माहिती असेल पूर्वेकडे. आणि त्याशिवाय तूर डाळ, तूर, उडीद, ज्वारी ही सुद्धा पिके घेतली जातात. आणि खनिजे कोणकोणती तर ही खनिज संपन्न आहे. मॅंगनीज, क्रोमाइट, लोह, चुनखडक, दगडी कोळसा ही सर्व खनिजे आपल्याला ह्या नदी प्रणालीच्या क्षेत्रामध्ये पाहायला मिळतात, म्हणजे पूर्वे साईडला. ठीक आहे. मॅंगनीज, क्रोमाइट, लोह, चुनखडक आणि दगडी कोळसा मोस्ट संपन्न, खनिज संपन्न जास्त खनिजे आपल्याला या साईडला पाहायला मिळतात. आता वैनगंगा नदी काठावरील शहरे कोणकोणती आहेत तर पवनी, भंडारा, गडचिरोली, चार्मिशी, अहेरी आणि सिरोंचा. ठीक आहे. कोणकोणती? भंडारा, गडचिरोली लक्षातच असेल, तुम्हाला माहितीच आहे ते. पवनी लक्षात ठेवा, चार्मिशी, अहेरी आणि सिरोंचा. ओके. सिरोंचा येथे कोणाचा संगम होतो तर गोदावरी आणि प्राणहिता या दोन नद्यांचा संगम गडचिरोलीमधील सिरोंचा या ठिकाणी होतो. ठीक आहे. सिरोंचा लक्षातच राहिला असेल तुम्हाला, संगम आहे गोदावरी आणि प्राणहिता. चला पुढे जाऊया. आता आपण हे सगळं मॅपमध्ये पाहूया. तर आज आपण कोणती नदी पाहिली ती म्हणजे वैनगंगा नदी. तर अगोदर सुरुवातीला आपण तेच पाहूया. हे बघा, इकडे आहे वैनगंगा नदी. कुठे होतो उगम? MP मध्य प्रदेशमधील शिवनी जिल्ह्यात वैनगंगा नदीचा उगम होतो आणि लांबी किती आहे 295 किलोमीटर 295. त्यानंतर तिचा हा प्रवाह दक्षिणेकडे वाहतो. ठीक आहे. त्यानंतर तिला कोणकोणत्या नद्या येऊन मिळतात ते आपण ऑलरेडी पाहिलेले आहे, तरी आपण तिकडे आले तर आपण रिपीट करूया. ठीक आहे. उजवीकडून तिला सूर, बावनथडी, कन्हान, कोलार, नाग, अंधारी आणि मूल या नद्या तिला उजवीकडून मिळतात. आणि डावीकडून वाघ, पांगोली, चूलबंद, गाढवी, खोब्रागडी, पाल, काळराणी, पोटफोडी, दिना. ठीक आहे. काळराणी किंवा हिला काठाने सुद्धा काही बुकमध्ये दिलेलं आहे. तर वाघ, पांगोली लक्षातच ठेवा, ह्याच्यावर आपण पाहिलेले आहे. राईट. कोणते तर गोंदिया हे पांगोली नदीकाठी वसलेले आहे. चूलबंद, गाढवी, खोब्रागडी, पाल, काळराणी, पोटफोडी, दिना. ठीक आहे. ह्या कोणाच्या उपनद्या आहेत तर वैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत. आणि आपण यापूर्वी पैनगंगा नदीसुद्धा पाहिलेली आहे. पैनगंगा नदीची लांबी किती आहे 495 किलोमीटर. तिचा उगम होतो अजिंठा डोंगरात, बुलढाणा पठार म्हणजे बुलढाणामध्ये अजिंठा डोंगरामध्ये पैनगंगा नदीचा उगम होतो. तिची लांबी आहे 495 किलोमीटर. मग तिचा प्रवाह असा पूर्वेकडे जातो. तिच्या उपनद्या उजवीकडून तिला एकच उपनदी मिळते कयाधू, आणि आणखीन एक आहे नदी ती म्हणजे कृष्णा नदी. तिला डावीकडून एकच नदी मिळते, ती आहे एरळा. ठीक आहे. ह्यावर क्वेश्चन विचारू शकतात. एरळावर यापूर्वी विचारलेलं आहे, तर यावेळी पैनगंगा विचारू शकतात, लक्षात ठेवा. त्यानंतर तिच्या आपण पाहिलेली आहेत पैनगंगा नदीची उजवीकडील, डावीकडील बघूया पूस, अरुणावती, अडान आणि वाघाडी. ठीक आहे. आणि खुनी ह्या नद्या पैनगंगा नदीच्या उपनद्या आहेत डावीकडून. आणि मग पैनगंगा नदी वर्धा नदीला मिळते बल्लारपूर, घोगस जवळ वाडा या ठिकाणी. ठीक आहे. गडचिरोलीमध्ये.
वर्धा नदीसुद्धा दक्षिणेकडे वाहत येते. वर्धा नदीचा उगम होतो MP मधील बैतूल जिल्ह्यात आणि तिची लांबी आहे 455 किलोमीटर. मग दक्षिणेकडे तिचा प्रवाह वाहू लागतो. तिच्या उपनद्या कोणकोणत्या आहेत तर उजवीकडून विदर्भा, बेंबळा, निरगुडा आणि ही आपली पैनगंगा. ठीक आहे, ही सुद्धा तिची महत्त्वाची उपनदी आहे. आणि मग डावीकडून बोर, कार, वेण्णा, धूम, पांझरा, यशोदा आणि इरई ह्या आपल्या कोणाच्या उपनद्या आहेत तर वर्धा नदीच्या. ठीक आहे, मग पैनगंगा आणि वर्धा नदीचा संगम होतो आणि वर्धा हा प्रवाह पुढे ओळखला जातो आणि त्यानंतर तिला इरई ही नदी येऊन मिळते. ठीक आहे, आणि मग वर्धा नदी येऊन आपल्या या आज आपण जी पाहिलेली आहे ती म्हणजे वैनगंगा नदी तिला येऊन मिळते चपराळा या ठिकाणी गडचिरोलीमधील. ठीक आहे, आणि मग हा संयुक्त प्रवाह पुढे वाहतो. त्या संयुक्त प्रवाहाला प्राणहिता असे म्हटले जाते. आणि मग प्राणहिता आणि गोदावरी नदी यांचा संगम सिरोंचा येथे होतो, गडचिरोलीमधील सिरोंचा. हे बघा मी सांगितलेली आहे, महाराष्ट्रातून ही गोदावरी नांदेडमधून तेलंगणामध्ये प्रवेश करते आणि मग गडचिरोली येथे जाऊन आपल्या या प्राणहिता नदीला मिळते. ओके, आणि पुढे गोदावरी नदीचा प्रवाह वाहतो आणि इकडून येणारी इंद्रावती नदी सोमनूर या ठिकाणी गोदावरी नदीला मिळते. ठीक आहे, हा पूर्ण प्रवाह आपण इकडे पाहिलेला आहे. रिव्हिजन झाली आहे पैनगंगा वर्धा आणि त्याच्या लेक्चर्स पण तुम्ही पाहिले नसतील तर. आणि आज आपण वैनगंगा नदीसुद्धा कवर केली आहे. आता फक्त आपला एकच टॉपिक राहिलेला आहे आणि तो म्हणजे आपल्या कोकणातील नद्या आणि त्यावरील खाड्या, मोस्ट इम्पॉर्टंट. ठीक आहे, तो पण आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये पाहूया. तर मित्रांनो, आपला लेक्चर संपलेला आहे. काहीही डाऊट्स असतील तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. आणि जर लेक्चर आवडला असेल आणि तुम्हाला युजफुल वाटला असेल तर लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि त्या बेल आयकनला नक्की क्लिक करा म्हणजे येणाऱ्या लेक्चरचे अपडेट्स तुम्हाला मिळत राहतील. तर भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये. थँक्यू.